भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पवनी तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। त्यामुळे आसगावातील अनेक घरांमध्ये हे पावसाचं पाणी शिरलंय आणि गावाला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय। तर घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरता जिल्हा शोध आणि बचाव पथक आसगाव इथे पोहोचलंय। लाखांदूर तालुक्यातील ओपरा या गावातही घरांमध्ये पाणी शिरलंय। तसंच या भागात शेतीचंही मोठं नुकसान झालंय। दरम्यान आज भंडारा जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान आसगावमधल्या या पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव या गावामध्ये पोहोचलेला आहोत। काल मध्यरात्रीपासून इथे मुसळधार अतिवृष्टी झाली आणि या गावात जवळपास 90% घरांना पाण्याचा वेढा घेतलेला आहे। या गावामध्ये जाण्याचा जो मुख्य मार्ग आहे पवनी लाखांदूर हा पूर्णपणे पाण्याखाली आहे। बघू शकतो आपण इथे दृश्यांमध्ये इथे नागरिक अगदी पहाटेपासून या गावातील सर्वांना मदतीसाठी मदत कार्य करताना इथे नागरिक दिसतात। इथे बचाव पथक आलेला आहे। प्रशासनाची सर्व यंत्रणा इथे या आसगावमध्ये आलेली आहे। अक्षरशः हे गाव जलमय झालेलं आहे आणि कुठलाही रस्ता असो गावातील कुठे सर्व इथे नद्यांचं स्वरूप या रस्त्यांना आल्याचं चित्र इथे एकंदरीत या दृश्यांमधून दिसत आहे। एकंदरीतच ज्या पद्धतीने शेकडो घरे पाण्याखाली आल्याचं इथं चित्र आहे, त्यासोबतच हजारो हेक्टर मधील भात पीकही इथे पाण्याखाली आहे आणि असाच जर पाऊस राहिला तर येत्या कालावधीमध्ये मोठं नुकसान इथे नागरिकांना सहन करावं लागणार आहे। आर्थिक इथं फटका बसतोय या अतिवृष्टीचा। एकंदरीतच आता प्रशासनाने इथे मदत कार्य ला सुरुवात केली चित्र इथे बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, आसगाव, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।